नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 24 ऑगस्ट आणि आज आहे सोमवार. तर शनिवारी सुट्टी झाली, रविवारी पण काल काही काम नाही झालं. तर आता मी निघालो आहे कामावरती आणि नेहमीप्रमाणे दर सोमवारी माझं कामोट्यावरून प्रायव्हेट बुकिंग असतं सायन ड्रॉपसाठी 7:30 वाजता. तर आता 7:30 वाजत आलेले आहेत आणि मी निघालो आहे घरामधून पिकअप करण्यासाठी. तर जातो, सरांना पिकअप करतो, सायनला जाऊन ड्रॉप करतो आणि त्याच्यानंतर मग आपलं उबर आणि रॅपिडो दोन्ही ॲप चालू करतो. तर आता मी जातो पिकअप करायला. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मित्रांनो, आलेलो आहे सरांच्या लोकेशनवरती. सर पण आलेले आहेत, दाखवतो तुम्हाला. हे आहेत माझे सर. आता बसेल गाडी. मित्रांनो, पोचलेलो आहे सायनमध्ये. बरोबर 8:30 झालेले आहेत. 7:35ला ट्रिप चालू केली होती आणि बरोबर 55 मिनटामध्ये मी पोहोचलेलो आहे. 700 रुपये कलेक्ट केलेले आहेत एक्सक्लुडिंग टोल सहित मी 950 रुपये कलेक्ट केलेले आहेत. आणि आता मी उबर चालू केलेलं आहे, रॅपिडो पण चालू करतो. बघूया, आपल्याला ठाण्या साईडची बुकिंग भेटले तर एकदम चांगलं काम होईल, कारण रस्ता पण मोकळा भेटेल आणि तिकडून परत रिटर्न चांगली बुकिंग भेटेल. नाही तर मग बघू, अंधेरी वगैरे भेटली तरी काही हरकत नाही. तर बघूया आता कुठली बुकिंग भेटते आपल्याला. मित्रांनो, आपल्याला बुकिंग भेटलेली आहे सायन सर्कलवरून मरोळची. 480च्या आसपास काहीतरी अमाऊंट दाखवत होती. तर जाऊया, पिकअप करूया. 2 मिनिटावरतीच पिकअप आहे. तर पिकअप करतो आणि मग ड्रॉप झाल्यावरती कळवतो. मित्रांनो, पोहोचलेलो आहे मी मरोळमध्ये. 50 मिनिटे लागले आणि 484 रुपये भेटले मला. आता 9:30 वाजलेले आहेत आणि रॅपिडोमधली ट्रिप होती. तर आता बघू आता कोणती ट्रिप लागते. बहुतेक रॅपिडोमध्येच मला ट्रिप भेटणार आहेत, कारण उबरमध्ये 3 दिवस गाडी चालवली नव्हती आणि 800 रुपये निगेटिव्ह बॅलन्स आहे उबरमध्ये. तर कॅश ट्रिप बंद झालेत. तर ऑनलाईन ट्रिप काही येत नाही आहेत. तर रॅपिडोवरती येतात बुकिंग. तर बघू कोणती चांगली बुकिंग भेटते आपल्याला, मग ती घेऊन जाऊ आपण. रोडला ड्रॉप केला होता, तिथेच आहे. तिथून मला आता बुकिंग लागले. तर चुकून बुकिंग ॲक्सेप्ट झाली होती. मला माहितीच नाही ड्रॉप कुठे आहे आणि किती रुपयाचे आहे. तर चुकून ॲक्सेप्ट झाली आणि लगेच कस्टमरचा फोन आला की प्लीज या, कॅन्सल करू नका, थोडा उशीर झाला आहे ह्या त्या. तर मी कॉलवरती विचारलं की कुठे ड्रॉप आहे. तर सांताक्रूज वेस्ट बोलले. म्हटलं ठीक आहे, चालेल, जाऊया. 200-300 काय भेटतील तर भेटतील. चुकून ॲक्सेप्ट झाले, पण आता कॅन्सल करायला नको. तर करतो जाऊन पिकअप आणि मग बघूया किती रुपये भेटतात. मित्रांनो, सांताक्रूज वेस्टला आलेलो आहे. रॅपिडोची बुकिंग होती, माहिती नव्हतं कुठला ड्रॉप आहे, किती रुपये भेटणार आहेत. चुकून ॲक्सेप्ट झाली होती, पण पैसे खूप चांगले भेटले मला. 500 रुपये भेटले, 509. आणि मी पोचलो आहे 45 मिनिटामध्ये. आणि ते पोचायच्या आधीच मला रॅपिडोवरती दुसरी बुकिंग आली होती, गिरगावची आली होती बहुतेक. ती पण मी लक्ष नाही दिलं, पण अमाऊंट मला 500 रुपये प्लस त्याच्यात पण भेटणार आहे. तर जातो, पिकअप करतो पटापट, कारण कॅन्सल नको व्हायला, कारण बुकिंग येऊन आधीच 5 मिनटं झालेले आहेत. मित्रांनो, वाजलेले आहेत 11:30, बरोबर 11:30 वाजलेत आणि मी पोचलो आहे चर्चगेटच्या इथे. सरांना ड्रॉप केलं आहे आणि 505 रुपये भेटलेत मला. आणि ही ट्रिपसुद्धा मला 45 मिनटामध्ये मी पूर्ण केलेली आहे. आणि आता इकडून उबर चालू करतोय कारण आता इथून भेटणं मुश्किल आहे. तरी बऱ्यापैकी काम झालेलं आहे. 11:30 वाजताच मी जवळपास 2000च्या आसपास पोहोचलेलो आहे. तर बघूया आता इथून कुठली बुकिंग भेटते आणि काय घडतंय आपल्यासोबत ते. तर आता पीक टाईम पण संपलेला आहे. सोमवारी 11 वाजेपर्यंत खूप चांगल्या बुकिंग भेटतात, तसा मी फायदासुद्धा घेतला. पहिली माझी नेहमीप्रमाणे प्रायव्हेट ट्रिप असते सायनपर्यंत. मग सायनवरून मला चकालाच्या इकडे सिप्सच्या रोडवरती मला भेटले, ते पण 500 भेटले जवळपास. आणि तिथून मला सांताक्रूजचे पण 500 भेटले. आणि सांताक्रूजवरून आता चर्चगेटला आलो आहे, ते पण 500 प्लसच भेटलेत. तर खूप चांगली अर्निंग झालेली आहे. 2000 रुपये क्रॉस केलेत मी 11:30 वाजताच. पण बघू आता पुढे काय होतं आहे, कारण आता पीक टाईम संपलेला आहे आणि चर्चगेट सारख्या एरियामधून बुकिंग भेटणं थोडंसं मुश्किल आहे. तरी बघूया काय होतं आहे.
मित्रांनो 12:15 झालेले आहेत आणि अजूनही मी इकडेच आहे चर्चगेटच्या इकडे. चर्चगेट, कुलाबा, फोर्ट असं फिरलो मी 40-50 मिनटं फिरलो, पण काहीच बुकिंग नाही लागले. म्हणजे 1-2 बुकिंग आले होते ते ॲक्सेप्ट नाही झाले. अंधेरीची एक आलेली, बँड्राची एक आलेली, ते ॲक्सेप्ट नाही झाले बुकिंग. आणि एक कांदिवलीची आलेली ती मीच ॲक्सेप्ट नाही केली, कारण 1.5 तास दाखवत होता आणि 370 रुपये दाखवत होते. बोललो बाबा, मग ती बुकिंग काय घेतली नाही. आणि बाकी अंधेरी बिंदेरी आले होते चांगले 350 रुपये, बँड्रा पण 300 रुपये होते, पण ते ॲक्सेप्ट नाही झाली. लोअर परेलसुद्धा एक आली होती, ती पण ॲक्सेप्ट नाही झाली. मग आता गॅस पण संपत आला आहे. आता थोड्या 5-10 किलोमीटर नंतर रिझर्व पण लागेल. तर जास्त गाडी फिरवून मतलब नाही. आता बघतो, नाही तर डायरेक्ट मी मोकळाच जातो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. CNG पंप आहे, तिकडेच CNG भरतो आणि मग बघू काय होतंय, कुठली बुकिंग भेटते. तिथल्या तिथेच आता जातो हळूहळू आपण दादरपर्यंत. बघू बुकिंग भेटली तर भेटली, नाही तर मग गॅस भरायचा, डबा खायचा आणि झोपायचं थोडा वेळ. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 12:30 आणि मी कुलाब्यावरून वरळीला आलेलो आहे मोकळाच, कारण खूप वेळ झाला तिकडे बुकिंग येत नव्हत्या. 45 मिनटं मी थांबलोच नाही ॲक्च्युली. मी फिरत होतो इकडे तिकडे, चर्चगेटवरून कुलाबा, कुलाब्यावरून फोर्टवरून परत कुलाबा, पण बुकिंगच येत नव्हत्या. आणि ज्या येत होत्या त्या सगळ्या भुलेश्वर अशा, परत मुंबादेवी अशा तिथल्या ते आतमधल्या येत होत्या मार्केटमधल्या. तर मग ते घेतलं नाही मी बुकिंग. आणि ते 150, 120, 130 अशा बुकिंग होत्या आणि मोठ्या बुकिंग होत्या त्या ॲक्सेप्ट नव्हत्या होत. मग मी वैतागून तिकडून निघून आलो, कारण जास्त अजून फिरलो असतो तर मग CNG रिझर्ववरती लागला असतं आणि परत इकडे मला पेट्रोलवरती यावं लागलं असतं. तर आता भूक पण लागली आणि गाडी लावायला चांगली जागा भेटली आहे. तर डबा खातो, बघूया काय दिलं आहे डब्याला. मग डबा खाऊन मग CNG भरूया, नंतरच ड्युटी चालू करूया. तर शेपूची भाजी आणि चपाती दिलेली आहे डब्याला. तर घेऊया पहिला घास आणि खाऊया. एक नंबर झाली भाजी. गाडी लागली रिझर्वमध्ये. 130 किलोमीटर नंतर रिझर्ववरती लागले. हे खूप कमी टाईम असं झालेलं आहे. 130 किलोमीटरवरती रिझर्व लागले. तर आता आलेलो आहे मी सिद्धिविनायक मंदिराजवळ. तर इथे CNG पंप आहे, तर तिथे CNG भरतो. तर आज खूप दिवसानंतर आलो आहे सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. तर गणपती बाप्पा मोरया, जरा आमच्याकडे लक्ष असू द्या. बघूया आता CNG भरून कुठल्या बुकिंग्स येत आहेत. आता बुकिंग्स येत होते भरपूर सारे, पण याच्यामध्ये रेट नाही भेटत आहे. 150-200 रुपये आणि टाईम आपला तो 40-50 मिनटं, 1 तास. तर खूप सारे बुकिंग मी सोडून दिल्यात. तर आता आधी CNG भरतो. आणि मी बोललो की खूप दिवसानंतर 131 किलोमीटरला रिझर्व लागलेला आहे. कारण असं की मी 2-3 महिन्यापासून माझी गाडी 120 किलोमीटर, 110 किलोमीटरलाच रिझर्व लागते. तर आज खूप दिवसानंतर 131 किलोमीटरला रिझर्व लागलेली आहे. तर थोडंसं भारी वाटलं. तर आता जाऊया CNGला. इथून न्यूटन घेऊन CNG पंपाची लाईन आहे. थोड्याच्याच गाड्यात 5-6 गाड्या दिसत आहेत. तर भरूया पटापट CNG. झालं काय आता भरला. ते समोर सिद्धिविनायक मंदिर आहे आणि गाडी लावली CNGला आणि बुकिंग पण भेटले मला. मित्रांनो, वाजलेले आहेत 3:30 आणि दादरला होतो मी सिद्धिविनायक मंदिराच्या इथे. CNG भरत होतो. CNG भरताच आपल्याला बुकिंग लागली खारघरची. मग आता पोचलेलो आहे मी खारघरमध्ये. ड्रॉप केला जस्ट. 430 रुपये असे काहीतरी भेटलेत मला. 1 तासामध्ये चाललेलो आहे. तर आता इथून बघूया कुठली बुकिंग लागते. तर पटापट 2-3 बुकिंग पूर्ण करून जायचं आहे आपल्याला. लवकर घरी 8 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर बघूया कुठली आली. विरारची बुकिंग आली, काही कामाची नाही. 800 रुपये विरारला. तर बघू आपल्याला आता कोणती दुसरी बुकिंग भेटते. खूप वेळ झाला बुकिंग येत नाही खारघरमध्ये. मग इकडे आलो आहे वडापाववाल्याच्या इथे. वडापाव खातो आणि मग बघतो पुढे काय. मित्रांनो, पॅटीस खाऊन झाला आणि लगेचच आपल्याला बुकिंग लागलेली रॅपिडोवरती. ठाण्याची, मानपाड्याची 520 रुपयाचं काहीतरी अमाऊंट दाखवत होती. तर जाऊया पिकअप करायला. 2 मिनटावरतीच आहे.
तर पटकन पिकअप करून ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला कळवतो. मित्रांनो, पोहोचलेलो आहे आता ठाण्यामध्ये. उपवन लेकच्या जवळपास आहे मी आणि 535 रुपये भेटले मला आणि यायला 80 मिनटं लागले, 1 तास 20 मिनटे. तर रॅपिडोवरतीच बुकिंग होती आणि आता बघू, आता उबरवरती बुकिंग लागत नाहीत कारण माझी कॅश ट्रिप बंद झालेली आहे आणि ऑनलाईन ट्रिप येत आहेत त्या आपल्याला पाहिजे तशा येत नाही आहेत. त्यामुळे आज उबरवरती एकच ट्रिप झाले. तर बघूया आता आपल्याला अजून कुठली ट्रिप भेटते इथून, तर मी कळवतो तुम्हाला लगेच. मित्रांनो, 6 वाजलेले आहेत आणि मला नवी मुंबई साईडची बुकिंगच भेटत नाही आहे. तर आता चाललो आहे मी ऐरोलीकडे, ठाण्याला ठाण्यामध्येच आहे. तर माझी वाट पोहोचेल आता. कुठली नाही बघू, आपल्याला बुकिंग पाहिजे आहे. 8 वाजेपर्यंत आपल्याला घरी जायचं, 6 वाजलेत आता. तर ऐरोलीला जाऊया. ऐरोलीला गेल्यावरती आपल्याला भेटेल बुकिंग तिकडून. उबरचा माझा निगेटिव्ह बॅलन्स 1100 रुपये झालेला आहे. त्याच्यामुळं उबरवरती ऑनलाईन ट्रिप येत नाही आहे, सगळ्या कॅश ट्रिप येत नाही आहेत आणि ऑनलाईन ट्रिप ज्या येत आहेत त्या सगळ्या नको त्या डायरेक्शनच्या आहेत. उबराची बुकिंग आहे. ठीक आहे, चालेल. आपण आपल्या डायरेक्शनची नवी मुंबईची बुकिंग ऐरोलीवरून नक्की भेटेल. तर जाऊया पहिला ऐरोलीला. मित्रांनो, माझीवाड्यावरून बुकिंग भेटलेली आहे आपल्याला. जुईनगरची आहे, ऑनलाईन ट्रिप आहे. तर कॅश काय कलेक्ट नाही करायचे कारण सगळा निगेटिव्ह बॅलन्स आता उबरच्या जेवढ्या ट्रिप येतील तर सगळ्या निगेटिव्ह क्लिअर करण्यामध्येच जाणार आहेत. 460 रुपये असं काहीतरी दाखवलं होतं. तर जातो, पिकअप करतो. मित्रांनो, आता ड्रॉप केलेला आहे मी जुईनगरमध्ये. 1 तास 20 मिनटं लागले पोहोचायला आणि पैसे भेटले मला 481 रुपये. आणि आता मी डायरेक्ट जातो आहे कामोठ्याला कारण माझे पप्पा जाणार आहेत गावी. तर त्यांची बस आहे 8:30 वाजताची. तर मग त्यांना सोडायला जायला लागेल मला हायवेला. तर मी आता उबर सगळं बंद करतो आहे आणि डायरेक्ट जातो आहे कामोठ्याला. तर आजची जी अर्निंग आहे ती ही आहे. सकाळी पहिली ट्रिप होती कामोठ्यावरून सायनला, त्याचे भेटले होते मला 700 रुपये. त्याच्यानंतर ही ट्रिप आहे सायनवरून मरोली MIDCची, त्याचे भेटले 484 रुपये. त्याच्यानंतरनं मला सांताक्रूजची ट्रिप भेटली, त्याचे भेटले 509 रुपये. मग त्याच्यानंतर तिथूनच मला भेटली चर्चगेटची ट्रिप, त्याचे भेटले 505 रुपये. टोल इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये. मग दादरवरून भेटले खारघरची ट्रिप, त्याचे भेटले 429 रुपये. त्याच्यानंतर खारघरवरून ठाण्याचे भेटले 535 रुपये आणि त्याच्यानंतर ठाण्यावरून जुईनगरचे भेटले 481 रुपये. आणि मी जो दुपारी CNG भरला होता सिद्धिविनायकच्या इथे, तो 595 रुपयाचा CNG भरला होता. आणि आता CNG आहे माझ्या गाडीमध्ये, तरी आता भरला तरी 350च्या आसपास माझं CNG बसेल. तर मी नंतर जेव्हा वडिलांना सोडायला येईन तेव्हा भरेनच CNG. तरी 350पर्यंत बसेल CNG असा अंदाज आहे माझा. तर आता मी जातो आहे घरी. तर आपण भेटू उद्या मंगळवारी 25 तारखेला. तोपर्यंत बाय, गुड नाईट, जय शिवराय.